पंढरपूर तालुक्यातील कानापूर येथून विद्यार्थ्यांना खरं तर जीव घेणा खरं तर होडीतून प्रवास करत शिक्षण घ्यावं लागत आहे। आता आपण बघू शकतो की ही कानापूरतील सगळे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना वाघोली म्हणजे माळशिरस तालुक्यातील वाघोली गाव आहे आणि कानापूर हे खरं तर पंढरपूर तालुक्यात गाव येतं। ह्या दोन्ही गावाच्या मध्ये खरं तर भीमा नदी पात्र आहे आणि या भीमा नदी पात्रातून असा धोकादायक प्रवास करत करत विद्यार्थ्यांना वाघोली येथे शिक्षण घेण्याकरता यावं लागत आहे। आपण बघू शकतो की सरकारनं त्वरित तिथं पूल करावा अशी खरं तर विद्यार्थ्यांनी देखील मागणी केलेली आहे। एका बाजूला जिल्हा परिषद शाळेतील मराठी शाळा वाचवण्याकरता सरकार प्रयत्न करतंय, मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर ह्याच विद्यार्थ्यांना खरं तर हा जीव मुठीत घेऊन खरं तर हा प्रवास करावा लागतो। आपल्या बरोबर काही असे विद्यार्थी आहेत, काय सांगतील तिथे? किती वेळ आहेस तू? कशी झाली प्रवास? अवघड आहे। अवघड आहे? किती वाटते का? रोज यावं लागतं असं? हा, रोज लागतं। रोज येत चालवतात, रोज चालवतात का कसं? रोज चालवते, त्यांना चालवावं लागतं। हा। पूर आल्यावर काय वाटतंय? भीती वाटते, लाटाही येते त्या। लाटा येते? हा। काय तुमची मागणी काय आता? आमची मागणी पूल पाहिजे आम्हाला, इथे याच्यावर पूल पाहिजे। तू काय सांगशील तिथं? मावशी काय सांगता तुम्ही? रोज तुम्हाला हा प्रवास करावा लागतो, खरं तर ही सरकारने दिलेली बोट आहे जिल्हा परिषद शाळेनं, तुम्ही चालवत आहे, रोज चालवायला खरं तर यावर एक शिपायाची देखील नेमणूक करण्यात आलेली, ते नसलं तर तुम्ही चालवता? ते नसलं तर मी चालवते रोज असं धोकादायक प्रवास। पूर असल्यावर काय वाटतं? पूर असल्यावर भीती वाटते। भीती वाटते? आपण बघितलं असेल की कानापूरतील अनेक विद्यार्थी करत असा जीव मुठीत घेऊन खरं तर हा प्रवास करतात। ज्या टायमाला खरं तर भीमा नदी दुथडी भरून वाहत असते त्या टायमाला विद्यार्थ्यांना शाळेला देखील सुट्टी घ्यावी लागते। यासाठी खरं तर अनेक वर्ष झालं खरं तर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे वारंवार खरं तर पुलाकरता त्यांनी झगडले होते, मात्र अजूनही इथं पूल झाले, ते स्वतः आता आपल्या बरोबर काय सांगताल अध्यक्ष? काय मागणी होती तुमची? आम्ही युवा सेनेच्या वतीनं वारंवार या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत आणि कानापूर येथे वाघोली जे कानापुरी जी मुलं आहेत, शेकडो मुलं कानापुरीतून वाघोलीमध्ये येत होती गेल्या वर्षी। आज त्यांची संख्या कमीत कमी म्हणजे एक साधारण 13 ते 14 राहिलेले आहे। का तर प्रत्येक पालकाला वाटतं की तो आपला मुलगा शिकला पाहिजे, परंतु वाघोली शिक्षण एक नंबर शिक्षण आहे, परंतु ह्या पाण्याचे जे लाटा आहेत त्या लाटामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली। त्याच्यामुळं पालक असं म्हणतो की ठीक आहे, विद्यार्थी माझा हा तो वाचला पाहिजे, शिक्षण नंतर बघू त्याचं। एकीकडे शासन म्हणतं विद्यार्थी शिकला पाहिजे, परंतु परिस्थिती इतकी भयंकर झालेली आहे इथं, तर आम्ही तात्काळ शासनाला विनंती करतो की या ठिकाणी इथं पूल झाला पाहिजे। आणि दुसरा एक विषय, हे माझ्या हातामध्ये एक ड्रम आहे, ह्या ड्रमनी आपण बघता हे सगळं पाणी, सगळं होडीमध्ये पाणी आहे, हे पाणी ह्या ड्रमनी विद्यार्थ्यांना स्वतः काढावं लागतं। म्हणजे किती जीव धोकादायक ही परिस्थिती आहे, ही शासनाने लक्षात घेतली पाहिजे आणि तात्काळ या ठिकाणी पूल इथं बनवून दिला पाहिजे। कमीत कमी तुम्ही म्हणता शाळा ह्या वाचल्या पाहिजेत, विद्यार्थी शिकले पाहिजेत, कमीत कमी विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही हे करा, हे अशा आम्ही तुम्हाला विनंती करतो। अन्यथा हे जर ह्या वर्षी जर इथं पूल नाही झाला तर आम्ही युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू। या गावातले सरपंच देखील आता आपल्या बरोबर काय सांगतात? किती वर्ष झाली खरं तर परिस्थिती अशी? साधारणतः एक परिस्थिती काय आजपर्यंत पूलच झाला नाही, कारण प्रत्येक वर्षी पावसाळ्यात तर अशी बेकार परिस्थिती होती की मुलांची येण्या जाण्याचा आम्हाला सुद्धा अशी म्हणजे भीती वाटते की काय एखादी दुर्घटना वगैरे होऊ नये। तसेच पलीकडे 2 गाव आहेत, कानापुरी आणि करोळे, एक साधारणतः 3,500 करोळेची लोकसंख्या आहे आणि कानापुरीची 5,000 5,500। तर गुरुवारी आमचा आठवडी बाजार असतो, त्यातून प्रत्येक गुरुवारी तिकडून लोक बाजारासाठी येतात जातात, त्यावेळेस ते पूर्ण जीव स्वतः धोक्यात घालूनच ये जा करतात। रोज सकाळी येथून महिला कामगार येतात जातात कंटिन्यू, ते पण महिला होडीतून जातात, परंतु त्यांना पण जीव धोक्यात घालून जावा लागतो। एक आमची एक कळकळीची विनंती आहे शासनाला की येथून एक पूल व्हावा मंजूर, सगळ्यांची त्यामुळे व्यवस्था होईल, बस एवढंच। आपण बघितलं असेल की विद्यार्थ्यांना नदी पार करावी लागत आहे। तालुक्यातील तर एक करोळे म्हणून गाव आहे, ते गावातील एक 5,000 संख्येचं गाव आहे, मात्र त्या गावातून अनेक विद्यार्थी तर या वाघोली गावामध्ये अशा सरकारने दिलेल्या बोटीमध्ये बसून कसं प्रवास करतात। या बोटी चालकाला खरं शिपायाची नेमणूक केलेली, मात्र जर शिपाई नसेल तर एका चक्क महिलेला खरं तर हा प्रवास धोकादायक प्रवास करावा लागत आहे। लवकरात लवकर सरकारने खरं या ठिकाणी पूल बांधावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। वाघोली गावातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।